जिल्हा परिषद कोल्हापूरच्या आजच्या सर्वसाधारण सभेमध्ये सन 2023-24चा अंतिम सुधारित अर्थसंकल्प, त्याचबरोबर सन 2024-25चा मूळ अर्थसंकल्प वित्त विभागाच्या वतीने सादर करण्यात आला। सन 2023-24चा अंतिम अर्थसंकल्प हा 59 कोटीचा आहे। त्याचबरोबर 24-25 करता 39 कोटी 60 लक्ष एवढी तरतूद करण्यात आली आहे। दरवर्षी जिल्हा परिषदेच्या वेगवेगळ्या विभागांकरता अर्थसंकल्पाद्वारे भरघोस तरतूद करण्याचा प्रयत्न करण्यात येतो। त्याचप्रमाणे याही वर्षी उपलब्ध निधीच्या प्रमाणात सर्व विभागांना मागणीप्रमाणे वित्तीय तरतूद उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे। प्रामुख्यानं यावर्षी आपण शिक्षण विभागाकरिता, कृषी विभागाकरिता काही नवीन उपक्रम सुरू करण्याचा प्रयत्न केलेला आहे, संकल्प केलेला आहे। यामध्ये जिल्ह्यातील एकूण शाळांच्या 10% शाळा आपण आदर्श शाळांमध्ये रूपांतरित करण्याचा प्रयत्न करत आहोत। 174 शाळांची यापूर्वीच आपण त्यासाठी निवड करण्यात आली। यावर्षी या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून त्यासाठी 50 लक्ष रुपयाची तरतूद आपण केलेली आहे। या माध्यमातून त्या शाळांमध्ये आवश्यक असलेल्या सुविधा निर्माण करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत। त्याचबरोबर यावर्षी कोल्हापूर जिल्ह्यातील मधाचं गाव पाटगाव नावाचा जो प्रकल्प आपण सुरू करण्यात आलेला आहे, यामध्ये जिल्हा नियोजन समिती, खादी ग्रामोद्योग महामंडळ आणि MSRLM किंवा उमेद यांच्या माध्यमातून प्रकल्प राबवलेला होता। तोच प्रकल्प मोठ्या प्रमाणावर इतर भागामध्ये राबवण्यासाठी यावर्षी जिल्हा परिषदेच्या अर्थसंकल्पामध्ये आपण तरतूद केलेली आहे, नवीन योजना प्रस्तावित केलेली आहे। त्यासाठी 10 लक्ष रुपयाची तरतूद करण्यात आलेली आहे। जिल्ह्याच्या कृषी विभागाच्या माध्यमातून वेगवेगळ्या योजना राबवण्यात येतात। आपल्या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर ऊसाचं क्षेत्र आहे आणि या ऊसाच्या क्षेत्रामध्ये हुमणीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होत असल्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान खूप मोठ्या प्रमाणावर होतं। हे नुकसान टाळण्यासाठी आणि शेतकऱ्यांना काही आधार देण्यासाठी, मदत करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाच्या माध्यमातून आपण सेंद्रिय निविष्ठा असतील किंवा जैविक निविष्ठांच्या माध्यमातून जैविक नियंत्रण या हुमणी अळीवर करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे। त्यासाठी एक नवीन योजना प्रस्तावित केलेली आहे आणि या सर्व योजनांच्या माध्यमातून जिल्ह्यातील सर्व लाभार्थी असतील, नागरिक असतील यांच्यापर्यंत आपल्या सेवा पोहोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न जिल्हा परिषदेच्या प्रशासनाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे।